बघा, अंशस्थानी पहिल्या कंसात 0.6चा घन अधिक दुसऱ्या कंसामध्ये 0.5चा घन छेदस्थानी 0.6चा वर्ग वजा 0.30 अधिक 0.5चा वर्ग ही पदावली सोडायची कशी सर? लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. हा प्रश्न सोडवत असताना लक्ष द्या की जसं इथं ए च्या भूमिकेत आहेत 0.6 आणि बी च्या भूमिकेत आहेत 0.5. लक्ष द्या, विस्तार सूत्रे प्रकरणाशी संबंधित हा प्रश्न आहे. जर एचं मूल्य 0.6 समजलं, बीचं मूल्य 0.5 समजलं, 0.6च्या ठिकाणी ए येतील, 0.5च्या ठिकाणी बी येतील. याचा अर्थ असा होईल की एचा घन आणि बीचा घन. लक्षात घ्या, वाटल्यास मांडतो. 0.6 म्हणजे ए जर आहे तर एचा घन अधिक 0.5 म्हणजे जर बी आहे तर बीचा घन छेदस्थानी 0.6 म्हणजे जर का ए आहे तर एचा वर्ग आणि वजा 0.30 म्हणजे काय, तर अर्थात या ए बीचा गुणाकार, ए ची किंमत 0.6 आणि बी ची किंमत 0.5, हा गुणाकार 0.30 येतो लेकरांनो. म्हणजे हे 0.30 याचा अर्थ असा की हे आहे ए बी आणि समोर अधिक स्वरूपात 0.5 म्हणजे आम्ही बी समजला, अर्थात बीचा वर्ग. विस्तार सूत्रे प्रकरण इयत्ता 8वी. लक्ष द्या, या प्रकरणात आम्ही ए चा घन अधिक बी चा घन या सूत्राचा विस्तार अभ्यासला. या सूत्राचा विस्तार लेकरांनो असा होतो की पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग. इयत्ता 8वी विस्तार सूत्रे प्रकरण. या प्रकरणामध्ये हे सूत्रे आणि त्याचा विस्तार आम्ही अभ्यासला. मग आमचं गणित असंच काही बनलं. एचा घन अधिक बीचा घन याचा हा विस्तार झालेला इथं अंशस्थानी मांडा. पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग छेदस्थानी हे पद मांडा. ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. हे सारखे असलेले पद कटतात लेकरांनो. मग आता उरलं काय हो, ए अधिक बी उरला, म्हणजे हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर उरलं, ए अधिक बी. मात्र हे म्हणजे काय आहे, 0.6 आहे. म्हणून 0.6 म्हणजे ए आणि 0.5 म्हणजे बी. याची जेव्हा तुम्ही बेरीज कराल, दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना घ्यायची विशेष काळजी म्हणजे दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. 6 5 1101 हाचा आला 1 म्हणजे 1.1 हे तुमच्या प्रश्नाचं काय लेकरांनो उत्तर. या पदावलीचं उत्तर काय सर, 1.1. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं, सोबत तुमच्या मनामध्ये असलेल्या गणितासंबंधीच्या समस्या बिंदास तुम्हाला विचारता याव्यात, करिता कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा नवनवीन प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.